पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आता अत्यंत चुरशीची आणि रंगतदार निवडणूक आलेली आहे. निवडणूक अंतिम टप्प्यावरती येऊन पोचलेली आहे. आपल्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक 14चे चारही उमेदवार. भारतीय जनता पक्षाचे 4 उमेदवार आहेत आणि या 4 उमेदवारांपैकी आपण आता मी नगरसेवक बोलतोय. या कार्यक्रमामधून आपण त्यांच्याकडून त्यांचं व्हिजन काय आहे, महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर त्यांचं व्हिजन काय. पहिल्यांदा आपण उमेश गायकवाड सरांकडून घेऊ की काय तुम्ही नगरपालिकेत गेल्यानंतर तुमचं व्हिजन काय असेल. महत्वाचं आम्ही 2017ला निवडून आल्यापासून पहिल्यापासून आम्ही ट्रॅफिक हा मोठा मुद्दा धरून त्या ठिकाणी काम केलं. पाण्याची समस्या या भागात खूप मोठ्या प्रमाणात होती. आता नव्याने हा भाग जोडलेला आहे की मुंडव्याचा भाग आणि मगरपट्ट्याचा भाग. तर त्या ठिकाणी सुद्धा ट्रॅफिक आणि पाणी हा मुद्दा महत्वाचा आहे. तर या सर्व बेसिक मुद्द्यांवर आम्ही काम करून की ज्या ठिकाणी लोकांना दैनंदिन दिवसात ज्या अडचणी होतात त्या सोडवण्याचा आमचा प्रामुख्याने प्रयत्न राहील. आम्ही मागच्या काळात घोरपडीचे दोन्ही उड्डाण पूल जे 30-35 वर्ष होत नव्हते ते आम्ही पूर्ण केलेत. एक ब्रिजचं उद्घाटन केलं, दुसऱ्या ब्रिजचंही उद्घाटन येत्या मार्च महिन्यात करणार आहे. 3 पाण्याच्या टाक्या म्हणजे 45 लाख लिटरची एक आणि 25 लाख लिटरच्या 2 अशा 3 पाण्याच्या टाक्या आम्ही घोरपडीत 24/7 अंतर्गत जी भारतीय जनता पार्टीने स्कीम लॉन्च केली त्याच्या माध्यमातून आणली आणि अनेक विकास कामं केली. पण विकास कामं करत असताना आम्ही खऱ्या अर्थानं जी लोक प्रकल्प बाधित होत होती त्याच्या मोदींच्या संकल्पनेनं असं की प्रत्येकाला हक्काचं घर पाहिजे, तर कुणालाही बेघर न करता 174 लोकांचं जरी रेल्वेच्या जागेवरती होते तरी त्यांचं योग्य पुनर्वसन केलं. इथून पुढच्या काळात पण विकास कामात ज्या लोकांना काही अडचणी येतील त्यांच्या मागे आम्ही खंबीरपणे नगरसेवक म्हणून 4घही जण उभं राहणार, एवढंच या ठिकाणी सांगतो. तुमचं नगरपालिकेत गेल्यानंतर पहिल्यांदा महिलांसाठी काय व्हिजन असेल की तुम्ही महिलांसाठी किंवा या शहरासाठी काय तुमचं व्हिजन आहे. आपल्या पुणे शहराची लोकसंख्या ही खूप वाढत आहे आणि या ठिकाणी वेगवेगळ्या भागातून रहिवासी आलेले आहेत आणि त्यामध्ये महिलांचा आकडा हा भरपूर आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा की आपली गरीब महिला ही सक्षम झाली पाहिजे. आता आदरणीय मोदी साहेबांचं विजन आहे, तेच विजन आम्ही पुढे घेऊन जात आहोत. प्रत्येक महिला ही सक्षम झाली पाहिजे, तिला रोजगार मिळाला पाहिजे आणि त्या रोजगारामुळे कुटुंबाला हातभार लागला पाहिजे. आणि रोजगार मिळण्यासाठी आपलं विजन असं असणार आहे की कुठेतरी छोटे मोठे व्यवसाय हे प्रत्येक स्त्रीला करता आले पाहिजे आणि त्या व्यवसायामधूनच आणि त्या व्यवसाय करत असताना त्यांना आपल्याला मार्केटिंगची सोय ही महत्वाची आहे ती झाली पाहिजे असा माझा मानस आहे. आणि दुसरा एक आरोग्याचा माझा महत्वाचा विषय आहे. महानगरपालिकेचे अनेक दवाखाने या ठिकाणी झालेले आहेत, परंतु डायलिसिस सेंटरची सुविधा एकाच ठिकाणीच आहे. ही डायलिसिस सेंटरची सुविधा ही सगळीकडे झाली पाहिजे, हा माझा प्रमुख विषय आहे. तुमचं काय व्हिजन असेल नगरपालिकेमध्ये तुम्ही आता पहिल्यांदा जात आहे, काय व्हिजन घेऊन जात आहे तुम्ही. नक्कीच हा प्रभाग रचना जी झालेली आहे त्याच्यामध्ये नव्याने काही भाग समाविष्ट झालेला आहे. मागील काळामध्ये माझी आई स्वर्गीय लता विष्णू दायरकर या पुणे महानगरपालिकेच्या नगरसेवक म्हणून काम केलं होतं. त्यांनी ज्या पद्धतीने विकास कामं केली त्याचाच पुढे पाठपुरावा करून जी काही कामं राहिलेली आहेत ती मार्गी लावण्याचा प्रयत्न करेल. आणि हा जो मुख्यतः जो आज आपण ज्या भागात प्रचार करतोय मुंडवा भाग जो नव्याने समाविष्ट झालेला आहे प्रभागात, याच्यामध्ये ज्या काही गोष्टी हा भाग विकासापासून पूर्णपणे गेली 50 वर्ष जवळपास मर्यादित स्वरूपाचा विकास झालाय. म्हणजे ह्या भागामध्ये गार्डन नाही, मुलांसाठी गार्डन नाही, क्रीडांगण नाही, चांगल्या पद्धतीचा दवाखाना नाहीये, अभ्यासिका नाही विद्यार्थ्यांसाठी. तर ह्या गोष्टी मार्गी लावून भविष्यामध्ये तरुणांना जी रोजगाराची संधी उपलब्ध करता येईल महानगरपालिकेच्या योजनातनं ती उपलब्ध करणे, अभ्यासिकेच्या माध्यमातून नोकरीची संधी उपलब्ध करणे हा मुख्य उद्देश आहे. आणि मूलभूत ज्या गरजा आहेत, ज्या मुंडव्याकरांना पाण्याची समस्या, आज रोडची समस्या बघितली तुम्ही अंतर्गत रोडची, तर आजही तीच परिस्थिती जी आहे जी 25 वर्षापूर्वी होती ती नवीन पद्धतीने करण्याचा आमचा मानस आहे. आणि आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नक्कीच ह्या सगळ्या गोष्टींवरती यश मिळवू आणि चांगला एक प्रकारे विकास करू. भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीमध्ये तरुण चेहऱ्यांना संधी दिली. आपल्या बरोबर आहेत हेमालिताई, त्यांच्याकडे राजकीय वारसा आहे. तुमचे वडील राजकारणामध्ये होते, उपमहापौर होते. काय असं वाटतं की वडिलांचं एक राहिलेलं स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचं नगरसेवक म्हणून, काय वाटतं. सर्वात प्रथम तर माझे वडील उदरनिर्वाहासाठी पुण्यामध्ये जेव्हा स्थायिक झाले होते तर तरुण पिढीकडे त्यांचा बघण्याचा असा दृष्टिकोन होता की शैक्षणिक पात्रता असो किंवा रोजगार निर्मिती असो ही चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे. आणि जसं आता माझ्या सहकारी उमेदवारांनी पण सांगितलं, अभ्यासिका
ही नवीन तरुण पिढीला किंवा रोजगार निर्मिती किंवा व्यवसाय त्यांना कसं प्रशिक्षण त्या माध्यमातून देता येईल. आता मध्यंतरच्या काळामध्ये आमचा जो जुना प्रभाग घोरपडी कोरेगाव पार्क मधल्या कवडे दवाखान्यामध्ये पण मोफत डायलिसिस सेंटर ह्याचं प्रोव्हिजन पण आम्ही माझ्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. पत्रव्यवहार झालेला आहे, पण आचारसंहितामुळे निविदा प्रक्रिया ती थांबवण्यात आलेली आहे. दुसऱ्या मजल्यावर डायलिसिस सेंटर आणि त्याच्या वरच्या मजल्यावर कॅन्सर केअर युनिट अशा पद्धतीने आमची प्लॅनिंग होती. आणि विशेष म्हणजे काही भागांमध्ये माझ्या प्रभागामध्ये पाण्याचा जरा समस्या असल्यामुळं पुढील काळामध्ये पाण्याच्या टाक्या अजून बांधून पाणी पुरवठा हा कशा सुरळीत करण्यात येईल अशा दृष्टिकोनातून आणि मूलभूत सुविधा ज्या वस्ती पातळीमध्ये असतील, लाईट, पाणी, ड्रेनेज ह्या संदर्भात आम्ही सातत्याने मागच्या काळामध्ये पण काम केलेलं आहे, येणाऱ्या काळामध्ये पण त्याच पद्धतीने काम करणार आहे. समाज कल्याणच्या माध्यमातून पण बचत गटातल्या महिला असतील किंवा वस्ती पातळीतल्या महिला असतील तर त्यांना पण ह्या रोजगार निर्मिती कशी होईल, त्यांचा हात बळकट करण्यासाठी आमच्या एक महिला प्रतिनिधी असल्यामुळं त्यांना कसं मार्गदर्शन करता येईल अशा दृष्टिकोनातून आमची भविष्यातली वाटचाल असणार आहे. मधुकर गालांडे, न्यूज 18 लोकमत, पुणे.